घोषणा केली, मग आता परत अल्टिमेटम का? एकनाथ शिंदे साहेब खूप चांगलं सांगू शकतात, कारण एकनाथ शिंदे साहेब म्हणजे मनोज जरांगे यांची खूप चांगली आयडिओलॉजी आणि अंडरस्टँडिंग. म्हणजे ट्युनिंग आहे. अंडरस्टँडिंग भाई, अंडरस्टँडिंग खूप चांगले आहेत आमचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब. अंडरस्टँडिंगचं काम आहे. अंडरस्टँडिंग. अरे बाबा, का नाही सांगा. उपमुख्यमंत्री त्यांना म्हणजे मराठा समाजाचा प्रश्न आहे, त्यांनी शपथ खाल्लेली आहे, त्या शपथेला जागत असतील, मिळत नाही तरी बी बोलावंच लागत असते. कसं देता येईल मला सांगा. ज्या लॉच्या विद्यार्थ्याला एवढं समजतंय की एकनाथ शिंदे साहेब म्हणले म्हणून एकाही व्हॅलिडिटीवर सही होऊ शकत नाही, एकही व्हॅलिडिटी टिकत नाही. कारण का तर त्या पात्रतेमध्ये हैदर त्याच्यानंतर ते नाही, ते दुसरं ते काय निजाम्या गेला आणि हैदर्या बी गेलाय. ते कानून चलत नाही. हे पुन्हा पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांना सांगतो आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जरंगेला सांगावं की सणासुदीच्या काळामध्ये डिस्टर्ब करू नको, असं एकनाथ शिंदे साहेबांनी जरंगेला सांगावं. मागच्या उपोषणादरम्यान, आमरण उपोषणादरम्यान वजनदार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तुमचे लाडके भाऊ आमदार प्रसाद लाड आणि मंत्री उदय सामंत हे बघा, यांनी ज्यूस पाजून त्यांचा नाही, हे बघा, माझ्या उदयबद्दल काही बोलू नका. सन्माननीय मंत्री उदय नंतर गेले नाही. मग ते ब्राह्मण म्हणून त्यांच्या हातून ज्यूस नको होता की त्यांना नको जा म्हणून कोणी सांगितलं ते मला माहित नाही. पण आमचे लाडके, माझ्या लाडक्याच आहेत. अरे भाई, दिल में क्यों उदय को हम चाहते हैं ना. हाँ, दिलो जान से चाहते हैं ना. तो आमच्या उदय तिथे गेले नव्हते. आणि राहिला विखेंचा प्रश्न, विखे पाटलांचं ठीक आहे, ते पाटील आहेत वगैरे वगैरे, पण मला एक सांगा, विखे पाटलांना तरी अधिकार आहे का व्हॅलिडिटी द्या म्हणून? आणि त्याचबरोबर मला त्याही पुढे जाऊन म्हणायचंय की आमचा प्रसाद, अरे भाई प्रसाद, हे काय प्रसाद वाटल्यासारखं आपल्याला कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी वाचता येत नाही. जेव्हा प्रसाद येतो म्हणला होता मला भेटायला, अद्याप भेटायला आला नाही. परळमध्ये येऊ द्या, त्याला थांबवतो. परळमध्ये येऊ द्या, त्याला थांबवतो आणि प्रसादला बसून कायदाच सांगतो एकदाचा. प्रसादला बसून कायदाच सांगतो एकदाचा. अल्टिमेटम का देतात मग? तीनदा ते आले मुंबईमध्ये, गुलाल उधळला, लाड पण पुरवले गेले. अहो, गुलाल म्हणजे मी तर म्हणतो, मला तर 2-3 लोकांना असं म्हणायचंय, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना, गिरीशभाईंना, त्याच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांना, आणि त्याच्या अगोदर कोण रोलमध्ये होते राधाकृष्ण विखे पाटलांच्या आधी? नाही, आणखीन कोण होते? म्हणजे जे कोणी, म्हणजे ते कोणती समिती होती ना, मराठा उपसमिती जी कोणती होती, त्या उपसमितीनं आता ते शर्ट असतात की नाही गुलालाचे शर्ट धुवू नका. म्हणजे जरंगे आला रे गुलाल उधळला. मग परत शर्ट खराब करण्यापेक्षा जरंगेकडे चर्चा म्हणलं की ते गुलालाचा शर्ट घालून जायचा. एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही बिलकुल शर्ट बदलूच नका, तसाच खुटीला लटकून ठेवा. जरंगे आला रे. शब्द चांगला आहे. हा, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.